रंगा येई ओ विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई वैकुंठवासिनी ओ जगत जननी ओ तुझा वेदू माझे मनी ओ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जन्म मरणाची कायसी चिंता तुझ्या शरणागता पंढरीराया वदने तुझे नाम अमृत संजीवनी असता चक्रपाणी भय काय हृदय तुझे रूप बिंबले साकार तेथे कोण पार संसाराचा तुका म्हणे तुझे नामाची पाखर असता कळी काळ पाया तळी. ईश्वरीय तत्वाचा जेव्हा जीव पूर्णपणे स्वीकार करतो तेव्हा सर्वच ईश्वरमय होऊन जातं महाराज. अद्वैत भाव उत्पन्न होतो, द्वैत संपून जातं, मग भेद उरतच नाही. जागृती, स्वप्ने, सुषुप्ती अशा तिन्ही अवस्थेत भगवंताचं नामच अशा साधकाच्या मुखात असतं महाराज. श्वासातच नाम वसत असतं. जितके श्वास तितके नाम अशा साधकाचे घडत असतात. श्वासात भगवंताचं नाम वसावं, ते बसवता यावं महाराज. अर्जुन जेव्हा युद्धाच्या आधीच्या कल्पनेनंच घाबरला, भयभीत झाला, स्वकीयांची हत्या आपल्या हातून होईल या विचारानंच शस्त्र हातातून टाकून मी युद्ध करणार नाही अशा निर्णायक भूमितीतून आला आणि रथातून खाली उडी घेतला. एव मुक्ता अर्जुना संख्ये रथोपस्थ उपाविशात विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसा. अतिशय उद्विग्न अवस्थेमध्ये अर्जुनाने हातातलं गांडीव टाकून दिलं आणि सांगितलं, देवा यांच्याबरोबर मला युद्ध करणं शक्य नाही. हे उत्पन्न झालेलं भय, मनात अज्ञानामुळे उभं राहिलेलं हे भूत अर्जुनाच्या मनातलं भगवंतांना काढून टाकायचं आहे. तू फक्त समर्पित हो भगवंत म्हणतात, बाकी सगळं मी करतो. आणि एकदा जीव भगवंताच्या ठिकाणी समर्पित झाला, वदनी तुझे नाम अमृत संजीवनी असता चक्रपाणी भय काय. कशाचंही भय नंतर शिल्लकच राहत नाही महाराज. अगदी मरणाचं सुद्धा. अर्जुन जेव्हा युद्धाच्या आधीच्या कल्पनेनं भयभीत झालेला आहे त्यावेळेस त्याचं चित्त स्थिर करण्याकरता की हे जे होऊ घातलेलं युद्ध आहे ती माझी इच्छा आहे अर्जुना, माझ्या इच्छेनं होणार आहे आणि त्याकरता मी अवतारित झालो आहे, तू सुद्धा त्याकरताच आला आहे हे भगवंतांना सांगायचं आहे. निमित्त मात्र भवसाचिन, करणारा मी आहे, निमित्त फक्त तुला व्हायचं आहे. कारण निशस्त्र होईल म्हणून प्रतिज्ञा केली आहे भगवंताने. मग दुर्जनाचा संहार करायचा कोणी? अर्जुनानं करायचा आहे. फक्त दोन गोष्टी सांगाल, त्या दोन गोष्टीमध्ये विनाशायश दुष्कृताम लिहिलेलं आहे महाराज. हे अर्जुनाच्या ठिकाणी बिंबवण्याकरता भगवंत अर्जुनाला भय विरहित करण्याकरता श्रीमद भगवद्गीता सांगत आहेत. आपलं आजचं चिंतन आत्मसंयम योग अध्याय 6 ओवी 15 युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. यावर भाष्य करताना माऊली 327 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, परब्रह्माचे नीरसे देहाकृतीची ये मुसे ओतीव जाहले तैसे दिसती अंगे. अर्थात त्या योग्याची शरीरे परब्रह्मरूपी रस
देहाकृतीच्या मुशीत ओतून तयार केलेली सतेज मूर्तीच जणू ती दिसते. असे दैदिप्यमान अतिशय तेजस्वी शरीर त्या योग्याचं होऊन जात असतं. भगवंत सांगतायत अर्जुनाला की फक्त योगाभ्यास हे प्रॉपर करायला पाहिजे, योग्य पद्धतीनं करायला पाहिजे. त्याकरता लागणारी जागा, योगाभ्यासाची एकांत स्थळाची आसन, नाती उच्चतम नाती नीचम, सगळ्या बाबतीत भगवंतांनी अतिशय सूक्ष्मपणे अर्जुनाला सांगितले आहे. आणि अशा परिस्थितीत जेव्हा एकाग्र चित्तानं बसतो त्यावेळेस मन आपोआप स्थिर होऊन जातं महाराज. संपूर्ण कामना, इच्छा, भौतिक सुखाविषयीची आसक्ती हे सगळंच दूर होतं. षड्रिपूसुद्धा धुवून काढले जातात. उरतं ते फक्त ईश्वर तत्व. आणि ते ईश्वर तत्वच अर्जुनाच्या ठिकाणी उरावं, ते ईश्वर तत्वच अशा योग्याच्या ठिकाणी शिल्लक राहत असतं. हे भगवंत सांगताय की परब्रह्माचे नीरसे देहाकृतीची ये मुसे ओती व जाहले तैसे दिसती अंगे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्णारी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.